नमस्कार. आज आपण 24व्या श्लोकाचा अर्थ जाणून घेणार आहोत. वरील प्रकारे बाह्य विषय भोगांना क्षणिक आणि दुःखांचे कारण असे समजून व आसक्तीचा त्याग करून ज्याने कामक्रोधावर विजय मिळविला आहे, अशा सांख्य योग्याच्या अंतिम स्थितीचे फलासहित वर्णन आता केले जात आहे. श्लोक 24. योऽन्तः सुखोऽन्तरारामस्तथान्तर ज्योतिरेव यः स योगी ब्रह्मनिर्वाणं ब्रह्मभूतोऽधिगच्छति. श्लोकाचा अर्थ: जो पुरुष अंतरात्म्यातच सुखी, आत्म्यातच रमणारा आणि आत्म्यातच ज्ञान मिळालेला असतो, तो सच्चिदानंद घन परब्रह्म परमात्म्यासह ऐक्यभावाला प्राप्त झालेला सांख्ययोगी शांत ब्रह्माला प्राप्त होतो. अंतःसुख याचा भावार्थ असा की येथे अंत हा शब्द संपूर्ण जगामध्ये अंतस्थित असलेला परमात्म्याचा वाचक आहे, अंतःकरणाचा नव्हे. याचा अभिप्राय असा की जो पुरुष बाह्य विषय भोगरूपी सांसारिक सुखांना स्वप्नाप्रमाणे अनित्य समजून त्यांना सुख मानत नाही, परंतु त्या सर्वांमध्ये अंतस्थित व परमानंद स्वरूप असणाऱ्या परमात्म्यालाच सुख मानतो, तोच अंतःसुख म्हणजे परमात्म्यामध्येच सुख प्राप्त करून घेणारा होय. अंतराराम असे म्हणण्याचा आशय असा की जो बाह्य विषय भोगांमध्ये सत्ता आणि सुखबुद्धी नसल्यामुळे त्यात रमत नाही, त्या सर्वांतून आसक्तीरहित होऊन जो केवळ परमात्म्यामध्येच रमतो, म्हणजे जो परमानंद स्वरूप असलेल्या परमात्म्याचेच निरंतर अभिन्न भावनेने चिंतन करीत राहतो, त्याला अंतराराम असे म्हणतात. अंतर्ज्योती याचा भावार्थ असा की परमात्मा हा सर्व ज्योतींमध्ये परमज्योती आहे. सर्व जग त्याच्याच प्रकाशाने प्रकाशित आहे. जो पुरुष निरंतर अभिन्न भावनेने अशा परमज्ञान स्वरूप असलेल्या परमात्म्याचा अनुभव घेत घेत त्याच्यामध्येच स्थित राहतो आणि ज्याच्या दृष्टीने एका विज्ञानानंद स्वरूप असलेल्या परमात्म्याशिवाय अन्य कोणत्याही बाह्य दृश्य वस्तूचे वेगळे अस्तित्वच उरलेले नाही, तोच अंतर्ज्योती होय. ज्यांच्या दृष्टीने हे सर्व जग सत्य भासते, झोपेमध्ये स्वप्न पाहणाऱ्या पुरुषाप्रमाणे जे अज्ञानाला बळी पडून दृश्य जगाचेच चिंतन करत राहतात, ते अंतर्ज्योती नव्हेत. कारण परमज्ञान स्वरूप असलेला परमात्मा त्यांच्यासाठी अदृश्य असतो. येथे एव हा शब्द दुसऱ्याची व्यावृत्ती म्हणजे निराकरण करणारा आहे. याचा संबंध अंतःसुख, अंतराराम, अंतर्ज्योती या तिन्हींबरोबर आहे. याचा अर्थ असा की त्या योग्याचा बाह्य दृश्य प्रपंचाशी कोणताही संबंध नसतो, कारण तो परमात्म्यामध्येच सुख, रती व ज्ञान यांचा अनुभव घेत असतो. येथे ब्रह्मभूत हे पद सांख्ययोग्याचे विशेषण आहे. सांख्ययोगाचे साधन करणारा योगी अहंकार, ममता आणि कामक्रोधादी सर्व अवगुणांचा त्याग करून निरंतर अभिन्न भावनेने परमात्म्याचे चिंतन करीत करीत जेव्हा ब्रह्मरूप होतो आणि जेव्हा ब्रह्माबरोबर त्याचा किंचितही भेद राहत नाही, तेव्हा अशा प्रकारची अंतिम स्थिती प्राप्त करून घेतलेल्या सांख्ययोग्याला ब्रह्मभूत असे म्हणतात. ब्रह्मनिर्वाणम हे पद सच्चिदानंद घन, निर्गुण, निराकार, निर्विकल्प व शांत अशा परमात्म्याचे वाचक आहे आणि तो अभिन्न भावनेने प्रत्यक्ष होणे म्हणजेच त्याची प्राप्ती होय. सांख्ययोगाच्या ज्या अंतिम अवस्थेचा बोध ब्रह्मभूत या शब्दाने केलेला आहे, ते त्याचेच फल होय. श्रुतीमध्ये म्हटले आहे, तो ब्रह्मच होऊन ब्रह्म प्राप्त करून घेतो. यालाच
परमशांतीची प्राप्ती, अक्षय सुखाची प्राप्ती, ब्रह्मप्राप्ती, मोक्षप्राप्ती आणि परमगतीची प्राप्ती असे म्हणतात. अशा प्रकारे आज आपण 24व्या श्लोकाचा अर्थ जाणून घेतला. पुढील भागात आपण 25व्या श्लोकाचा अर्थ जाणून घेऊया. धन्यवाद.